नमस्कार, मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या पाहूयात. अवैध बेटिंग ॲप या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा, युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना समन्स बजावलंय. 22 सप्टेंबरला रॉबिन उथप्पा, 23 सप्टेंबरला युवराज सिंग आणि 24 सप्टेंबरला सोनू सूद यांना दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा अंतर्गत या तिघांची चौकशी करण्यात येत असून या बेटिंग ॲपच्या जाहिरातीमध्ये सेलिब्रिटींचा सहभाग आणि त्यांचे आर्थिक व्यवहार याची तपासणी सुरू आहे. भारतीय शेअर बाजारात नव्या गुंतवणूकदारांची संख्या ऑगस्ट महिन्यात घटली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच NSEच्या अहवालानुसार ऑगस्टमध्ये नव्या गुंतवणूकदारांची नोंदणी 18.3% घटली आहे. या कालावधीत फक्त 12,03,000 नवे गुंतवणूकदार बाजारात दाखल झालेत. गुंतवणूकदारांची संख्या वाढत असली तरी तिचा वेग मागील महिन्याच्या तुलनेत स्पष्टपणे कमी झाला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काही FMCG कंपन्यांनी ग्राहकांना GST दर कपातीचा संपूर्ण फायदा देण्याची घोषणा केली आहे. मदर डेअरीनं त्यांच्या विविध उत्पादनांवर दर कपात करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. नव्या दरानुसार दुधाचे दर 2 रुपये प्रति लिटर तर तुपाचे दर 30 रुपयांनी कमी होणार आहेत. नवे दर येत्या सोमवारपासून लागू होणार आहेत. कमी उत्पन्न असलेले कर्जदार आता तातडीच्या गरजांसाठी मायक्रोफायनान्स संस्थांपेक्षा सोन्याच्या कर्जाला जास्त प्राधान्य देत आहेत. यामागे सोन्याच्या किमतीत झालेली वाढ, सोन्याच्या कर्जावरील कमी व्याजदर आणि मायक्रोफायनान्स संस्थांच्या कठोर नियमांचा मोठा प्रभाव आहे. जूनच्या अखेरपर्यंत सोने आधारित कर्जात तब्बल 122% वाढ झाली आहे, तर त्याच कालावधीत मायक्रोफायनान्स कर्जामध्ये 16.5% घट झाल्याची नोंद झाली आहे. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.